या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सीपीआयचे खासदार संतोष कुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। भाषणातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा, तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी। तर तक्रार करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, शेलारांचं वक्तव्य। बघा, कोण कोणाच्या विरुद्ध तक्रार करतं हे पण आपण पाहिलं पाहिजे। ज्यावेळेला पंतप्रधान देशाला आपलं मत उद्बोधन करतायत, त्यावेळेला ज्यांच्या पोटामध्ये दुखलं आणि पायाखालची वाळू सरकली तेच लोक अशा तक्रारी करत फिरतायत। महिला विधेयकाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष करणार, सूत्रांची माहिती। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिंदेंची टीका। राज्याप्रमाणे देशातही लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवतील, असं वक्तव्य। लाडक्या बहिणींनी जसं महाराष्ट्रात ज्यांनी योजनेत खोडा घातला तसा त्यांना जोडा दाखवला, तसंच ज्यांनी विरोध केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय या देशातल्या लाडक्या बहिणी स्वस्थ बसणार नाहीत। महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राचं ढोंग सुरू। पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। पंतप्रधान मोदींच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख, राऊत यांचा निशाणा। एकतर ते खोटं बोलतात, देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता, 86 वेळा। मोदींना राष्ट्रीय आजार नाही तर ते राष्ट्राचे आधार आहेत। जनतेनं ठाकरेंचा पक्ष लुळापांगळा केलाय, नवनाथ बन यांचं राऊतांच्या टीकेला उत्तर। पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय, राऊतांनी केली होती टीका। जनतेनं तुम्हाला लुळं पांगळ करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय। भाजपच्या 149 उमेदवारात केवळ 15 महिला, तर राज्यात 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री। महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानिया यांचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेला आकडेवारी निशी प्रत्युत्तर। नवनीत राणा जातीय विष पिळण्यासाठी पोहोचलेली विषवल्ली, राणांसह अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करा। लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी शुद्धीवर येत नाही, राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांची टीका। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो, विषवल्ली। तर नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवले, नवनीत राणा यांचा पलटवार। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मोदी आणि फडणवीस करतील, राणांचं वक्तव्य। मला असं वाटते या चिल्लर माणसांनी टीसीएसच्या प्रकरण झाला नाशिकचं, तेव्हा का वळवळ नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते, त्यांच्यावर बोला। खानची खानावळ तुम्हीच चालवली, सलमान शाहरुख तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात, संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। सलमान शाहरुखचे चित्रपट कशाला हवेत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। तुमच्या देवेंद्र फडणवीसांना सांगा किंवा नरेंद्र मोदींना सांगा, खानांची खानावळ त्यांनीच चालवली आहे ना। शाहरुख खान, सलमान खान आताचेच आहेत आणि ते तुमच्याच पक्षाबरोबर जास्त असतात। नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाला कोकणामध्ये किती खान गेले होते? आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। बोंदूखराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर, खराच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते। बोंदूखरातला 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी, खराची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम आश्रमात पोलिसांकडून पंचनामा, झाडाझडतीत पोलिसांकडून अनेक औषधं जप्त, गडगे सध्या पोलीस कोठडीत। यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, मानवी तस्करी होत असल्याचा भाजपचा आरोप, भाजप जिल्हाध्यक्षांकडून चौकशीची मागणी।
राळेगाव आदिवासी मुलींच्या तस्करी प्रकरणी ऑडिओ क्लिप समोर. शहरातील तरुणी आणि तिच्या मित्राचं फोनवरच्या संभाषणातून मानवी तस्करीची मोडस ऑपरेंडी समोर. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मझहर कुरेशी असल्याचा आरोप TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच्या भाजपच्या आरोपांवर अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची प्रतिक्रिया. असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचं केलं धक्कादायक वक्तव्य. बेपत्ता मुलींच्या प्रकरणात संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर. अतिक्रमणामुळे नगरपंचायतीकडून घरावर कारवाई केल्याची माहिती. आता पाहूया गुन्हेगारीला कशा प्रकारे विळखा घातला गेलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकमध्ये एकाच वेळी 6 SIT स्थापन. भोंदूखरात TCS, धर्मांतरण, शालार्थ ID सह 6 मोठ्या गुन्ह्यात राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना. तर धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून TCS कंपनीतही तपास. नाशिक धर्मांतर प्रकरणी कंपनीत भरती केलेल्यांच्या कागदपत्रांची चौकशी होणार. TCS मधील उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. धर्मांतर प्रकरणी कंपनीत आणखी काही दुवे असण्याच्या शक्यतेने होणार तपास. TCS कडून महाराष्ट्रात भरती थांबवल्याचं वृत्त. TCS कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. वारंवार लोकेशन बदलून निदाचा तपास यंत्रणांना चकवा. नाशिकमध्ये धर्मांतराचा आणखी एक प्रकार समोर. संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एका विशिष्ट धर्माच्या निवासातून दारू पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीकडून जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर. फॉरेन्सिक लॅबने डेटा केला रिकव्हर. परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर. 6 दिवसातच आयांचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आयांचे फॉलोअर्स वाढले. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे. नाशिक, अमरावती, मुंबई शाळेच्या नावाने स्कूल जिहाद. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. शाळाबाहेर शाळेचा बोर्ड लावून आतमध्ये मशीद उभी केल्याचा आरोप. अनधिकृत शाळा उभारण्यामागच्या हेतूची चौकशी व्हावी अशी केली मागणी. अकोल्यात लव्ह जिहादने पुन्हा एकदा तरुणीचा बळी घेतला. भाजप खासदार अनिल बोंडे यांचा खळबळजनक आरोप. तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळली. पीडितेचं धर्मांतरण करून नाव बदलल्याचाही आरोप. कठोर कारवाईची मागणी. आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं. शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरून महेश शिंदे यांचा फोटो गायब. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 FIR आता महाराष्ट्र CIDकडे वर्ग. दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. तपासाची व्याप्ती वाढणार. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच. दादांच्या आठवणीत आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू. बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरात मॉर्निंग वॉकवेळी सुनेत्रा पवार यांचा नागरिकांशी संवाद. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. उद्यापासून 2 दिवस प्रचार करणार. बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंना उमेदवारी. रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. विधान परिषदेवर उमेदवारी द्या. रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. बारामती राहुरीत काँग्रेस लढत नाही. बारामती काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवारांनी कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची ही प्रतिक्रिया.